थोडं वेट करा, फक्त एकच मिनिट, फक्त एकच मिनिट. ओके, फाईल दिसते तुम्हाला आता फाईल. ओके, आता सगळं दिसतंय. आता आपण जाऊया आजच्या महत्त्वाच्या सेशनवर. आपण काय शिकलो आणि आज आपण काय शिकणार आहोत. थोडंसं ट्राय टू अंडरस्टँड करा, कारण की थोडासा टेक्निकल इश्यू झालेला होता, परंतु बट तो वायफायचा होता. नेटवर्कच आज कमी होतं आणि नेटवर्क कमी असल्या कारणाने आपल्याला थोडा उशीर झाला. आणि तुम्ही समजू शकाल अशी आशा बाळगतो आणि पुढे चालतो. ओके, बघा तुम्हाला काही गोष्टी मी आज शिकवणार आहोत आणि थोडंसं आधीचं मी तुम्हाला सांगतो, कारण की कालचा क्लास हा मीच झाला. चालेल, हो हां, शुभांगी, पूजा आहे, सुयोग आहे, सगळे विद्यार्थी कनेक्ट आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण अतिशय ब्राईटपणे शिकत आहोत. ओके, मी तुम्हाला सुरुवातपासून थोडंसं रिवाईज करतो आणि नंतर पुढे जातो. बघा, आय हॅव अ रिंग आणि आय हॅव अ गोल्डन रिंग अँड आय हॅव अ रिंग दॅट इज मेड ऑफ गोल्ड. तीच तुमच्या मागे सेंटेन्स होते. अ रिंग याला आपण वर्ड म्हणू शकतो. त्याच्यानंतर गोल्डन रिंग याला आपण फ्रेज म्हणजे शब्दसमूह म्हणू शकतो. आय हॅव अ रिंग दॅट इज मेड ऑफ गोल्ड याला आपण क्लॉज म्हणू शकतो. आणि आज आपण दॅट इज मेड ऑफ गोल्ड हा क्लॉज आपण शिकलो. एवढं सगळ्यांनाच माहीत आहे. आता क्लॉज म्हणजे काय हे तुम्हाला कळलं की तो फ्रेजपेक्षा थोडा मोठा असतो, म्हणजे ते एक उपवाक्य असतं. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर आफ्टर दॅट आपण क्लॉज कशा पद्धतीनं असतं ते लक्ष घेतलं. मेन क्लॉज असतो, एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो, किंवा सबऑर्डिनेट क्लॉज सुरुवातीला येतो, मेन क्लॉज नंतर येतो. हे झालं त्याचं स्वरूप. क्लॉज नंतर मेन सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजे मेन क्लॉजचे तर प्रकार पडत नाही, मात्र सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार पडतात 3, आणि ते 3ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पहिला प्रकार आहे नाऊन क्लॉज, दुसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज. कळलं तुम्हाला? 3च प्रकार असतात सबऑर्डिनेट क्लॉजचे. त्याच्यानंतर आपण दोन सेंटेन्स लक्षात घेतले. त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं अंडरलाईन करून दिलं, जे नवीन आहे त्यांना कळेल, आणि त्याच्यानंतर हे असे अंडरलाईन केले. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्हाला कंजक्शन दिसतं, म्हणजे दॅट आहे, हू आहे, व्हेअर आहे, व्हिच आहे, तिथून समोरचा भाग म्हणजे त्याला लागून असलेला भाग, कॉमापर्यंतचा किंवा फुलस्टॉपपर्यंतचा, त्याला क्लॉज असं म्हणतो. परंतु त्याच्या मागे म्हणजे या दॅटच्या मागे जर फ्रीडम आलेला आहे, तर या फ्रीडमला आपण एक वर्ड म्हटला. या ठिकाणी जर एखादा शब्द आलेला असेल तर त्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आपण म्हणतो. या हुच्या मागे एक शब्द आलेला आहे मॅन, म्हणजे अर्थातच तो नाऊन आहे. फ्रीडम आहे, मॅन आहे, या प्रकारचे एक नाऊन दर्शवणारे किंवा प्रोनाऊन दर्शवणारे शब्द जर आले तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. म्हणजे हे दोन्ही ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे झाले. त्याच्यानंतर ही सेज दॅट ही मेट युअर फ्रेंड. थोडंसं रिवाईज करत आहोत, कारण की कालची बॅच आपली मिस झाली म्हणून. त्यानंतर बघा, पुन्हा दॅटपासून तर एवढाच जो भाग आहे याला आपण, आणि नोट्सपासून आपल्या व्हायपासूनचा एवढा जो भाग आहे, म्हणजे हे कंजक्शनला आले ना, म्हणजे दॅट हे कंजक्शन आहे, याला अटॅच होऊन ते आले. त्याच्यानंतर व्हाय हे कंजक्शन आहे, याला अटॅच होऊन ते आले. हा एवढा पार्ट झाला क्लॉज. या क्लॉजच्या मागे मात्र व्हर्ब आला. क्लॉजच्या मागे जर व्हर्ब आलेला असेल तर आपण त्याला नाऊन क्लॉज असं म्हणतो. म्हणजे हा आहे नाऊन क्लॉज, आणि हा सुद्धा व्हर्बच आहे. नो म्हणजे जाणून घेणे, म्हणजे याला नाऊन क्लॉज आपण म्हटलं. वरचा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, खालचा नाऊन क्लॉज. या दोनमध्ये जर बसत नसेल तर त्याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज म्हणतो. मग या ठिकाणी इफ यू इट अ लार्ज मील बिफोर एक्सरसाइज एवढाच जो पार्ट आहे याला आपण अंडरलाईन केला. याच्यातला जो शब्द इफ आहे हा महत्त्वाचा आपण घेतला. हा झाला कंजक्शन. कंजक्शन जर सुरुवातीला आलं असेल तर निश्चितचपणे आपण त्याला काय म्हणतो, तर त्याला म्हणत असतो आपण ॲडव्हर्ब क्लॉज. आणि इथं व्हेन हा सुद्धा शब्द सुरुवातीला आलेला आहे, म्हणून याला सुद्धा आपण ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणणार. किचनपर्यंत ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणणार. हे आपण शिकलो. त्याच्यानंतर आज आपण काय शिकत आहोत, आता हे सुरुवातीला आले म्हणून आपल्याला फाइंड आउट करता येतं ॲडव्हर्ब क्लॉज. कळत आहे तुम्हाला? सगळ्यांना कळत आहे. मी आज सॉफ्टली शिकवणार आहोत, एकदम काय ओरडून तुम्हाला शिकवणार नाही आहोत. बिकॉज थोडं माझं टेक्निकली प्रॉब्लेम नाही, तर थोडंसं लक्षात घ्या. मला पद्धतशीरपणे तुम्हाला हा क्लॉज शिकवायचा आहे. ठीक आहे. आता बघा, टाईम, प्लेस, कंडिशन, मॅनर, रिझल्ट, कॉन्स्ट्रॅक्ट, पर्पज आणि कंपॅरिझन एवढे जे शब्द आहे, एवढे शब्द सुरुवातीला तुम्हाला बुक्सवर लिहायचे. तुम्ही लिहू शकता. एक 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 मी तुम्हाला करून सांगतो. आता बघा, पहिला शब्द कोणता आलेला आहे? टाईम आलेला आहे. ओके, शुड बी राईट डाऊन टाईम.
टाईम तुम्ही लिहा. टाईम लिहिला. टाईम नंतर दुसरा शब्द आलेला आहे प्लेस, प्लेस. तिसरा शब्द आलेला आहे कंडिशन, कंडिशन. चौथा शब्द आलेला आहे मॅनर, मॅनर. पाचवा शब्द आलेला आहे रिझल्ट, रिझल्ट. सहावा शब्द आलेला आहे कॉन्ट्रास्ट, कॉन्ट्रास्ट. सातवा शब्द आलेला आहे पर्पज, पर्पज. आणि आठवा शब्द आलेला कंपॅरिझन. दीज आर सम वर्ड्स. हे काही शब्द आहेत, ते अगदी असे तुम्हाला दाखवतोय की हे एवढे शब्द आहेत. एवढे शब्द आहेत, या शब्दांचं आम्ही काय करू? तर हेच असे शब्द आहे की जे तुम्हाला ऑप्शनमधून ॲडव्हर्ब क्लॉजचं उपप्रकार शोधण्यासाठी मदत करतात. एवढे शब्द. किती शब्द आहे? हे शब्द आहे 8 शब्द. 8 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि ते लक्षात ठेवलेच पाहिजे असं नाही, कारण की ऑप्शनमध्ये विचारलं जातं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्स्ट्रॅक्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉजचे एकूण 8 उपप्रकार पडतात. तेच आपण आज शिकत आहोत. टुडे वी आर लर्निंग द सब काइंड्स ऑफ ॲडव्हर्ब. पहिला सब काइंड काय येणार आहे? ॲडव्हर्ब क्लॉज. तुम्हाला माहिती आहे तो शब्द तिथे चिटकवायचा. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. 3 शब्द आपण अटॅच करायचे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. म्हणजे इथं पहिला प्रकार जर आपण म्हटला तर तो येतो काय बघा, ॲडव्हर्ब, ADVERB, ॲडव्हर्ब क्लॉज, CLAUSE, क्लॉज ऑफ, क्लॉज ऑफ आणि समोरचा शब्द टाईम. हा एवढा शब्द प्रत्येकाच्या पुढे अटॅच जर केला तर आपण त्याला एक उपप्रकार सुद्धा त्याचा म्हणू शकतो. सो शुड बी इम्पॉर्टंट टू कनेक्ट. इथं कॉपी करतो मी. कॉपी करून इथं मी असं टाकतो तर त्याचा दुसरा प्रकार झाला. आपण काय शिकत आहोत ते तुम्हाला आज कळलं. आपल्याला शिकायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजेच काय शिकायचं आपल्याला? ॲडव्हर्ब क्लॉजचे उपप्रकार शिकायचे. आणि हे जे उपप्रकार आहे ते अतिशय इम्पॉर्टंट असतात. ओके, बघा तिसरा प्रकार आपण घेतला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. चौथा प्रकार आपण घेतला आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर. पाचवा प्रकार आपण घेतला आहे, पाचवा प्रकार बघा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. सहावा प्रकार आपण घेतला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्स्ट्रॅक्ट. नंतर सातवा प्रकार आपण घेतला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आणि आठवा प्रकार आपण घेतला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. आणि आजचा जो कोणता आपला सेशन आहे तो सर्व सेशन याच्यावर डिपेंड करतो. ओके, बघा म्हणजेच मी तुम्हाला जरी या ठिकाणी असं सांगितलेलं असेल, जरी सुरुवातीला हे बेसिकली तुम्हाला सांगितले 2 वाक्ये की सुरुवातीला जर कंजक्शन आलं तर सुरुवातीला जर कंजक्शन आलं तर आपण त्याला ॲडव्हर्ब क्लॉज म्हणायचं. इथपर्यंत ठीक होतं आधीच्या दिवशी. मात्र आता मध्ये सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. पुढे आणि मध्ये. पुढे कंजक्शन येऊ शकतं किंवा मध्ये सुद्धा कंजक्शन येऊ शकतं. त्या दोनचा सुद्धा आपल्याला विचार करायचा. लक्षात आलं तुमच्याला? सगळेजण क्लासला डेली राहा. एकाच दिवशी मिस होऊ शकतं. काल आपला टेक्निकली पूर्ण प्लॅटफॉर्म पूर्ण झाला. तो पूर्ण झालेल्या प्लॅटफॉर्मसाठी काल आपल्याला वेळ गेला, कारण की ती टीम आलेली होती, त्यांनी बोर्ड वगैरे लावून ती चालली गेली. ओके, हो थांब, हो थांब काय सर, तो ग्रुप बनवला आहे त्यामध्ये ॲड करा. हां, सध्या कोणताही ग्रुप बनवलेला नाही. ग्रुप बनवायचा जर झाल्यास मी तुम्हाला तसं स्पष्टता कळवतो. फक्त पेड क्लासेसचा ग्रुप तयार केलेला आहे, पेड क्लासेसचा, आणि तो पेड क्लासेस सध्या चालू आहे. ओके, तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर निश्चितच माझ्याला व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 7709119501. बस एवढंच सांगतो, कारण आपल्याला वेळ भरपूर कमी आहे. ठीक आहे, आता बेसिकली काय म्हटलं मी की सुरुवातीला जर अशा प्रकारचा इफ दिसला, सुरुवातीला जर व्हेन दिसला, म्हणजे सुरुवातीला जर का हा क्लॉज जर दिसला, असा हा क्लॉज आहे बघा तुम्हाला दिसतोय, किंवा हा क्लॉज आहे, हा जर तुम्हाला दिसला तर निश्चितचपणे तुम्ही काय म्हणायचं आहे? ॲडव्हर्ब क्लॉज म्हणायचं. मग सर हा सुरुवातीलाच येते का हो? हां, मोस्टली तो 50% सुरुवातीला येतो, तर कधी कधी तो मधात सुद्धा येतो, म्हणजे मधातून पुढे सुद्धा येतो. सुरुवातीला येतो किंवा मागे येतो. मग अशा प्रकारचे जे वाक्य असतात ते त्याच्या अर्थानुसार त्याचे 8 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 8 प्रकार. सगळ्यांनाच याच्यावाले मराठीत मिनिंग येऊ शकतं.
बघा टाईम म्हणजे काय रे, सगळ्यांनाच माहिती आहे टाईम म्हणजे काय. मी तुम्ही टाईप करतो, वाटल्यास तुम्ही एक 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 लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला ह्या अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. जर का मिस केला तर समजून जा टीईटीचं झालं वाटोळं. ओके, सरळ सरळ सांगतो. पेड क्लासेसमध्ये पण शिकवल्या जात आहे आणि इकडे पण शिकवल्या जात आहे. पेड क्लासेसमध्ये वेगळं शिकवलं जातं, इकडे वेगळं शिकवलं जातं. वेळ, बघा वेळ. ओके, वेळ आलं. ठीक आहे. सेकंड म्हणजे दुसरा आहे प्रकार. प्लेस म्हणजे काय तर रे ठिकाण, आपण त्याला स्थळ म्हणू. काय म्हणू आपण त्याला? स्थळ म्हणू. पद्धतशीरपणे लक्षात घ्या, याला काय म्हणू आपण? स्थळ. लिहिलं स्थळ? ओके, लिहिलं सर स्थळ. ओके, स्थळ. ठीक आहे. तिसरं आपण लक्षात घेऊ कंडिशन म्हणजे ऑट. कंडिशन, एक कंडिशन आहे रे भाऊ म्हणते. हां, जर मला व्याज देत असशील तरच मी तुला पैसे देतो म्हणते. म्हणजेच इथं आली ऑट. बघा मित्रच राहतात दोन. हां, एक्झॅक्टली आधी दुसऱ्याचे कपडे घालू घालू तो बिझनेस करतो, परंतु त्याचा बिझनेस नावारूपास आल्यानंतर ज्याचे कपडे घालून घालून मोठा झाला की नाही त्यालाच तो विसरतो. अशा काही अटी असतात. म्हणून तो म्हणतो, तो जर नंतर त्याच्याकडे पैसे मागायला गेला तर तो म्हणतो की समजून जा असं. अशा पद्धतीने मॅनर म्हणजेच होतं पद्धत. काय होतं? पद्धत. परंतु त्याला आपण रीती म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? रीती म्हणणार आहोत. रीती. लक्षात आलं? रीती लक्षात घ्या. ओके, पद्धतशीरपणे तुम्हाला समजून सांगतो कारण खूप महत्त्वाचं आहे. रीती. रीतीनंतर हा जो रिझल्ट आहे, रिझल्ट म्हणजे आपण केलेल्या कामाचा परिणाम. काय तो? परिणाम येतो. परिणाम म्हणजे परिणाम. आता हा परिणाम घेतला. ओके, परिणाम. रिझल्ट म्हणजेच काय? आपण केलेल्या कामाचा रिझल्ट म्हणजे परिणाम. कॉन्स्ट्रॅक्ट म्हणजे विरोध. कॉन्स्ट्रॅक्ट म्हणजे काय होतं? विरोध. विरोधाभास असं लिहू आपण. विरोधाभास. विरोधाभास. बघा तुम्हाला पद्धतशीरपणे समजून सांगत आहोत. विरोधाभास. ओके, विरोधाभास. लक्षात आलं? विरोधाभास. अगदी अगदी कठीण पार्ट आहे हा, परंतु तुम्ही पद्धतशीरपणे एक एक शब्द पाठ करा. पर्पज म्हणजे काय होते? पर्पज म्हणजे काय होते? हां, पर्पज म्हणजेच तुम्हाला माहीत असलेलं पर्पज नाही, ते पण त्याचं स्वरूप वेगळं असतं पण आपल्याला माहीतच नाही. उद्देश्य असतो. उद्देश्य. ओके, किंवा उद्देश्य नाही. हां, मराठीतला उद्देश वेगळा असतो. उद्देश फक्त. ठीक आहे, उद्देश. ओके, या उद्देशानं मी मागणी घालत आहो. त्याच्यानंतर कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे. कंपॅरिझन म्हणजेच काय होतं? रिझन एक राहिलेलं आहे. ओके, एक रिझन 9 प्रकार येतात. आपण काय घेतले? ठीक आहे, कंपॅरिझन आपण घेऊ. कंपॅरिझन त्याच्यामध्ये तुलनादर्शक घ्या. तुलना घेऊ. ओके, आणि त्याच्यानंतर सुद्धा एक प्रकार पडतो 9वा, तो आपल्याकडून निग्लेक्ट झाला तो. सो आपण इथं 9 नंबर घेऊ आणि इथं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ इथं घेऊ रिझन. ओके, REASON. रिझन म्हणजे काय होतं? कॅपिटल काढतो हा R, कारण तुम्हाला ते समजून आलं पाहिजे म्हणून. ओके, रिझन म्हणजे होते कारण. झालं. आता बघा तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी काय काय सांगितलं तर 9 प्रकार सांगितले. आता त्याला थोडंसं लहान करूया आपण, बिकॉज ते तुम्हाला दिसून आलं पाहिजे. बघा एवढ्या गोष्टी आहे मित्रांनो, जे आपण शिकतो. तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जातं? एकतर अंडरलाईन केलेला क्लॉज हा नाउन क्लॉज आहे का, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, की ॲडव्हर्ब क्लॉज आहे, असा प्रश्न विचारला जातो. नाहीतर दुसरा प्रश्न मोस्टली काय विचारला जातो तर दिलेल्या म्हणजेच अंडरलाईन केलेला जो क्लॉज आहे त्याचा नेमका प्रकार ॲडव्हर्ब आहे, परंतु त्या ॲडव्हर्बमध्ये उपप्रकार कोणता. मग ह्या 9 पैकी 4 ऑप्शन तिथे दिलेले असतात आणि ते तुम्हाला ओळखायचं असते. ओके, स्टार्ट करू आता.
आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, प्लेस, कंडिशन, मॅनर, रिझल्ट, कॉन्स्टॅक्ट, पर्पज, कंपॅरिझन आणि रिझन. आपण डायरेक्ट काय करायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, टाइम नंतर ऑब्लिक टाकायचा असा, प्लेस, PLAC, प्लेस झाला. ओके, PLAC, प्लेस टाकायचा आपण. प्लेस झाल्यानंतर लगेच ऑब्लिक करायचं आपण, कंडिशन, काय करायचं, कंडिशन, कंडिशन, TION, कंडिशन. असे करून करून आपण फटाफट पाठच करून टाकायचे ते डायरेक्ट, टाइम, प्लेस, प्लेस हे ते. ओके, म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता. एकाच रांगीत टाकायचे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, प्लेस, कंडिशन, मॅनर, रिझल्ट, कॉन्स्टॅक्ट, पर्पज, कंपॅरिझन, रिझन. झालं आता तुम्हाला कळलं. म्हणजे 9 प्रकार पडतात. 9 प्रकार पडल्यानंतर आता हे मोडतो मी. हे तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने तुम्ही एका रेषेमध्ये तुम्ही लिहू शकता. आता पहिला आहे आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आपल्याला शिकायचा आहे. सो आपण ह्या ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइमवर गेलेलो आहोत. टाइम बेसिकली कोणत्या गोष्टी निर्माण होतात, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ठीक आहे, झालं. आता या ठिकाणी ही वॉज स्लीपिंग व्हेन आय वेंट देअर. ही वॉज स्लीपिंग दोन हे आलेले आहे, वेंट, आय वेंट देअर. टाइम दोन मला वेगळे टाकायचे होते पण ते एकच आलेले आहे. एक मिनिट, एकच मिनिट. दुसरा आपण सेंटेन्स घेऊ त्या जागेवर. ओके, सध्या तर एकच लक्षात घ्या, व्हेनचा आपण सेंटेन्स घेऊया. ओके ओके ओके, एकच सेंटेन्स आपण सध्या घेऊ. व्हेनेवरचं सेंटेन्स असतं ते, व्हेनेवर किंवा व्हेअर. या ठिकाणी बघा, दुसरं सेंटेन्स आपण लिहू. सेकंड सेंटेन्स मी लिहून घेतो तेव्हापर्यंत. ओके, व्हेनेवर, एव्हर, whenever, I have had a chance to go away. नंतर त्याच्या समोरचा भाग आहे जो काय असेल तो आय हॅव हेल्ड बॅक. आय हॅव HELD हेल्ड बॅक, BSCK. ओके, झालं. वाक्य सेंटेन्स तयार झालं आपल्याला. आता आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ हा शब्द मी तुम्हाला इथे टाकतो. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. पहिला आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. टाइम म्हणजे वेळ. वेळ दर्शवणारा शब्द कोणता असतो, तर मग याच्यामध्ये वेळ दर्शवणारा शब्द कोणता आहे, जेवढे आपण खाली सेंटेन्स देणार आहोत ते सर्वच्या सर्व सेंटेन्स ॲडव्हर्ब क्लॉजचेच आहे. मात्र त्याच्यावर जे ऑप्शन येतात 9 पैकी 1 म्हणजे या प्रमाणे टाइम, प्लेस, कंडिशन, मॅनर, रिझल्ट, कॉन्स्टॅक्ट, पर्पज आणि कंपॅरिझन आणि रिझन. या 9 पैकी 4 ऑप्शनमध्ये दिलेले असतात आणि अतिशय सोपं असतं. होते खूप सोपं असतं. मग त्याच्यातला शब्द कोणता ओळखायचा. खरं तर आपण जे विद्यार्थी शार्प आहेत त्यांनी तर अर्थच लक्षात घ्यायचा, परंतु ज्यांना थोडंफार कमी जमतं इंग्लिश तर त्यांनी काही शब्द लक्षात ठेवायचे. व्हेन ही वॉज स्लीपिंग, तो झोपलेला होता. व्हेन आय वेंट देअर, ज्यावेळेस मी त्याच्या घरी गेलो ना त्यावेळेस तो झोपला होता. म्हणजे ज्यावेळेस त्यावेळेस, म्हणजे एक प्रकारे वेळ झाली ना, वेळ दर्शवतं ना हे वाक्य. शार्प विद्यार्थ्यांना सांगतो की याच्यातला अर्थ वेळ दर्शवणार आहे. वेळ दर्शवणार आहे म्हणून या वाक्यामध्ये हा जो अंडरलाईन केलेला जो भाग आहे हा क्लॉज, हा अंडरलाईन आपल्याला करावं लागेल किंवा इटॅलिक अंडरलाईन केला. हा जो पार्ट आहे याच्यावरून काय दर्शवतो बरं, तर तो दर्शवतो टाइम. व्हेन म्हणजे जेव्हा किंवा तेव्हा असं होतं. व्हेन म्हणजे जेव्हा. आणि व्हेनेवर आय हॅड टू चान्स गो अवे, जेव्हा जेव्हा मला बाहेर जाण्याची संधी मिळत होती. आय हॅव हेल्ड बॅक. आय हॅव हेल्ड बॅक म्हणजे मी परतायचोच नाही अशासारखं. म्हणजेच एक प्रकारे इथं व्हेनेवर जो शब्द आलेला आहे यानं सुरुवात झाली. मी तुम्हाला सांगितलं जर सुरुवात जर समजा कुठल्याही एका कंजक्शननं झालेली असेल तर त्याला ॲडव्हर्ब क्लॉजचं म्हणायचं. दुसरं वाक्य कन्फर्म आहे की ॲडव्हर्ब क्लॉजचंच आहे आणि मधलं जे एक वाक्य आहे ते सुद्धा कन्फर्म आहे की ॲडव्हर्ब क्लॉजचंच आहे.
हे सगळे आपण ॲडव्हर्ब क्लॉजचेच वाक्य शिकत आहोत. आता कसे ओळखायचं काय ओळखायचं मी ते नंतर सांगेन, हे मधले कसे ओळखायचे. परंतु व्हेन हा शब्द आलेला आहे मध्ये, तर त्याला ॲडव्हर्ब क्लॉजच म्हणायचं. व्हेन म्हणजे याचा अर्थ काय होतो, व्हेन आय वेंट देअर, व्हेन एव्हर. व्हेन म्हणजे जेव्हा आणि व्हेन एव्हर म्हणजे जेव्हा जेव्हा. ओके, म्हणजे जेव्हा जेव्हा हे जे शब्द आहे ते टाईम दर्शवणारे आहे. म्हणून ह्या दोन्ही वाक्यामध्ये, ह्या दोन्ही सेंटेन्समध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम, अर्थातच हे दोन्ही सेंटेन्स ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम या ॲडव्हर्ब क्लॉजच्या सब काइंड्सचे अर्थात उपप्रकार आहे. लक्षात आलं? लक्षात आलं असेल तर यश म्हणा, मला पुढे जाता येणार. मीरा, सर्व सब्जेक्ट कसं शिकवणार ते सांगा. डेमो तुम्ही यूट्यूबवर टाका. ओके, टाकेल मी. स्लीपिंग काय आहे? ओके, तुम्हाला एक सांगतो की इथं कुठे इथे कॉमा आहे. तुम्हाला याचं जर कंपॅरिझन तुम्हाला वाटलं की हे नाऊन आहे, तुम्हाला जर वाटलं की हे वाक्य सुरुवातीला एक तुम्हाला सांगतो 1 आणि 2 मध्ये कन्फर्म तुमचं करूनच देतो, कारण की तेव्हाच आपल्याला पुढे जायचं आहे. सेकंड वाक्य तर कन्फर्म आहे की सुरुवातच त्या कंजक्शनपासून झाली, म्हणून सेकंड वाक्य ॲडव्हर्बचं आहे हे कन्फर्म झालं. मात्र पहिलं वाक्य हे ॲडव्हर्बचंच आहे का हे ओळखण्यासाठी तुम्हाला सांगतो काय असतं. ह्या व्हेनच्या मागे कॉमा राहते. व्हेनच्या मागे कॉमा आहे. व्हेनच्या मागे कॉमा आहे, परंतु तुम्हाला असं इथं वाटेल बघा, या ठिकाणी हे बघा, इथं कुठे कॉमा दिसतं का नाऊनमध्ये? नाऊनमध्ये कुठे कॉमा दिसतं का नाऊन क्लॉजमध्ये? नाही. ह्या दॅटच्या मागे कॉमा आहे का? व्हायच्या मागे कॉमा आहे का? नाही. आणि इथं सुद्धा तुम्हाला कुठे कॉमा दिसतो का? कॉमा दिसतो का? दॅटच्या मागे कॉमा दिसतो का? हुच्या मागे कॉमा दिसतो का? नाही. म्हणजे कंजक्शनच्या मागे जर कॉमा आला, मध्ये जर कंजक्शन आलं आणि त्याच्या मागे जर कॉमा आला, तर त्याला ॲडव्हर्ब क्लॉज म्हणायचं. खूप सोपं आहे ना रे, खूप सोपं आहे ना. म्हणजे तिथे येतो का? पुन्हा दाखवतो बघा, पुन्हा दाखवतो तुम्हाला. मला सांगा, ही सेज दॅट ही मेट युअर फ्रेंड. या दॅटच्या मागे कुठे कॉमा आहे का? नाही. कॉमा न येता डायरेक्टली काय आला? व्हर्ब आला, म्हणून त्याला आपण नाऊन क्लॉज म्हटलं. याच्यामध्ये दॅटच्या मागे कुठं व्हर्ब आला का? नाही. पण एक शब्द तर आला, म्हणून शब्द आला तर त्याला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हटलं. परंतु इथं तसं होणार नाही. इथं 100% कॉमाच येणार आहे. कॉमा आला की त्याला ॲडव्हर्ब क्लॉज म्हणायचं. म्हटल्यानंतर मग 9 प्रकारापैकी कोणता हे आपल्याला आज शोधायचं आहे. खूप सोपं आहे ना, इट्स व्हेरी इझी. कन्फर्म झालं की मी शिकवत असलेले आजचे सर्व वाक्य हे ॲडव्हर्ब क्लॉजचेच आहे. सेकंड डेच आहे. थर्ड डेमध्ये तो क्लॉज पूर्ण होतो. क्लॉज हा अशी गोष्ट आहे की ते बऱ्याच जणांना कळत नाही, परंतु आपल्याला विदिन काही वेळामध्ये कळलं पाहिजे. सो आपण हे शिकत आहोत. ओके, लक्षात आलं? ॲडव्हर्ब क्लॉजचा व्हेन हा टाइम दर्शवणार आहे, म्हणून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. व्हेन एव्हर हा टाइमच दर्शवणार आहे, म्हणून त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम म्हणायचं. व्हेन आणि व्हेन एव्हर दोनच शब्द तुम्हाला सांगतो, तुमची खिचडी करणार नाही, पद्धतशीरपणे तुम्हाला एक एक पुढे नेणार आहोत. ओके, आता आपण जाणार आहोत प्लेसवर. प्लेस तर खूपच सोपं असतं हो सर. प्लेस आम्हाला येतच, आम्हाला माहीतच आहे. व्हेअर किंवा व्हेरेवर. बघा, या वाक्यामध्ये व्हेअर आय कॅन फाइंड इट हा एवढा पार्ट आहे. नंतर व्हेरेवर यू लाईक, यू कॅन. ओके, हे थोडंसं असं होतं, यू कॅन गो. व्हेरेवर इथं असं असतं. ओके, यू कॅन गो व्हेरेवर यू लाईक. ठीक आहे. व्हेरेवरच्या मागे कॉमा येत नाही. ओके, व्हेरेवरच्या मागे कॉमा येत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तो जर समजा हे कंजक्शन असतं, खऱ्या अर्थानं 2 वाक्यांना जोडणारं कंजक्शन असतं, सो इथं कॉमा येणार नाही. परंतु लक्षात ठेवायचं, व्हेअर माहीत आहे ना आपल्याला, व्हेअरचंच दुसरं स्वरूप व्हेरेवर आहे. व्हेअर जर समजा ॲडव्हर्ब दर्शवणारा असेल तर व्हेरेवर सुद्धा ॲडव्हर्ब दर्शवणारा असायला पाहिजे. आपण काय गणित शिकू राहिलो का की प्रत्येकाच्या तुम्हाला ट्रिक्स लावून सांगणार नाही. काही गोष्टी आपल्याला समजून सुद्धा घ्यावं लागेल. ओके, मी तरी बरं आहे की मी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अशा सोपं करून सांगत आहो. मग तुम्हाला एक तर कन्फर्म झालं ना, व्हेअर म्हणजे कोठे. पुट द की व्हेअर आय कॅन फाइंड इट. पुट द की म्हणजे चावी इथं ठेव जेथे मला शोधता येईल. ओके, म्हणजे आपण फोनवर म्हणतो ना की या ठिकाणी चाबी ठेवली आहे, तू आल्यानंतर घेशील आणि दरवाजा उघडचो आणि टी व्ही काहीतरी पाहत बसजो मी येईपर्यंत, असं आपण म्हणतो कधीतरी आपल्या फ्रेंडला. लेट जर झालो किंवा आपण घरी नसेल तर.
मग तसंच सारखे वाक्य पुट द की व्हेअर आय कॅन फाइंड इट. ओके, नंतर यू कॅन गो व्हेर एव्हर यू लाईक. तू कहा भी जा सकता, असं सारखं. म्हणजे व्हेर एव्हर यू लाईक म्हणजे तुला जिथं आवडेल जायला तू तिथं जाऊ शकतं. म्हणजेच व्हेअर म्हणजे जे कोठे आणि व्हेर एव्हर म्हणजे कोठे. सपोज हे दोन्ही जे शब्द आहे याच्यावरून काय फाइंड होते रे. व्हेअर म्हणजे कोठे, कोठे म्हटलं तर ठिकाणच दर्शवल्या जाते ना, म्हणून याला म्हणायचं प्लेस म्हणजे स्थळ किंवा स्थलदर्शक. इथं आपण इथं हे घेतलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ह्या व्हेअरवरून काय लक्षात येतं तर प्लेस लक्षात येतं. या व्हेरेवरवरून काय लक्षात येतं तर प्लेसच लक्षात येतं. म्हणून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस तुम्हाला समजलं. नवस ट्रॅक घेणार आहोत. याची बघा कंपॅरिझन आता तुम्हाला सांगतो. इथं व्हेन किंवा व्हेनेवर म्हटलं तर टाईम दर्शवतो, म्हणून ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईमची दोन्ही सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे इथं व्हेअर किंवा व्हेरेवर हे जर दोन शब्द आले तर ते ठिकाण दर्शवणारे आहे. म्हणून हे दोन्ही वाक्य कशाचे झाले तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेसचे झाले. समजलं सर आम्हाला? आता तर समजलं तुम्हाला. नेक्स्ट टाईम सुद्धा झालं, प्लेस सुद्धा झालं. आपण थर्ड याच्यावर जाणार आहोत कंडिशन. कंडिशन म्हणजे अटदर्शक. तुम्हाला माहित आहे इथं मी टाकतो ना बघा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजे अटदर्शक आहे ना, हे अटदर्शक. आता याची सुरुवात इपनं झालेली आहे म्हणून काही टेन्शनच नाही, आपल्याला ते ओळखताच आलं. आणि इथून मी हे पूर्ण अंडरलाईन करून घेतो. म्हणजे हा झाला क्लॉजचा भाग. दुसरा क्लॉजचा भाग हा अनलेस आहे. फक्त अनलेस यू ट्राय हा एवढा पार्ट आहे, मध्ये आलेला आहे. मात्र ते त्याचंच स्वरूप आहे म्हणून तुम्हाला स्वरूप ते मी तुम्हाला सांगतो कसं आहे. तर बघा, अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तो क्लॉजचा आहे, तो सुरुवातीला आला म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉजचंच पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य काय ॲडव्हर्ब क्लॉजचं आहे सर, ह्या अनलेसच्या मागे कॉमा आलेला आहे, एवढंच फक्त सध्या लक्षात ठेवा. म्हणजे या अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे तो क्लॉज आहे. क्लॉजची सुरुवात कंजक्शनने झालेली आहे अनलेसनं, त्याच्या मागे कॉमा आलेला विचारच करायचा नाही, ते पण ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब क्लॉजचे दोन्ही वाक्य आहे. मग याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असा उपप्रकारच कसा येतो तर तो असा येतो. मी सांगतो तुम्हाला कसा येतो. तर त्याच्यामध्ये इफ यू कॅन अचीव दॅट यू आर हिरो. जर तू ते अचीव केलं, संपादित केलं तर तू हिरोच झाला म्हणून समज. आता हिरो काय फक्त डान्स करणाराच असतो का? नाही, आपल्यामध्ये सुद्धा हिरो असतो. एखादा स्टुडंट जर प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर देत असेल तर त्यानं ते पूर्ण कन्सेप्ट अभ्यासलेलं असेल, अचीव केलेलं असेल, तेव्हाच तो हिरो होतो की नाही. तो हिरो वेगळा. डान्स करणारा हिरोपेक्षा आपल्यातला हिरो हा सर्वश्रेष्ठ असतो. बरोबर ना? म्हणून तुम्हाला सांगतो इफ यू कॅन अचीव दॅट यू आर हिरो. जर तू ते अचीव करू शकला तर तू हिरो झालाच म्हणून समज. असे सारखं ते वाक्य आहे. जर तर आलं ना रे, काय आलं? जर आणि तर. इफ म्हणजे जर तरचं वाक्य जर असेल तर 101% त्याला काय म्हणायचं? जर आणि तर म्हणजे कंडिशन म्हणजे अट झाली ना. आता अट झाली ना. हिरो केव्हा बनशील? जर तू ते अचीव केलं तर हिरो बनशील ना. असंच तू हिरो बनशील का? टीचर केव्हा बनशील तू? जर तू ते सर्टिफिकेट अचीव केलं तरच ना. आणि ते सर्टिफिकेट अचीव करण्यासाठी तू तो अभ्यास अचीव केला तरच. अभ्यास जर अचीव केला तर सर्टिफिकेट भेटेल. सर्टिफिकेट जर मिळालं तर TIITला बसता येणार. TIITमध्ये जर गुणानुक्रमे 5 झाला निश्चितच टीचर लागणार. म्हणजे इफ असं आलेलं आहे. अट आलेला आहे. जर आलेला आहे. जर तर म्हटलं तर अटदर्शक ते ॲडव्हर्ब क्लॉजचं वाक्य होतं. समजलं? दुसरं वाक्य याचंच काय ते आपण इफ नॉट शिकलो की नाही रे. इफ नॉटचं आपण कन्व्हर्ट करत गेलो ना अनलेसमध्ये. इफ आणि नॉट असे दोन्ही अर्थ ह्या अनलेसमध्ये असतात. म्हणजेच हा सुद्धा याचाच भाऊ आहे ना, या इफचा याचाच भाऊ आहे की नाही. तो फक्त इफ नॉट असा दूर लिहिला जातो, 2 तुकड्यामध्ये लिहिला जातो इफ नॉट. आणि अनलेस हा एकटाच लिहिला जातो. म्हणून अनलेस म्हणजे अटदर्शकच आणि इफ नॉट सुद्धा अटदर्शकच. इफ यू कॅन अचीव दॅट यू आर हिरो. जर का तू ते संपादन करू शकला तर तू हिरोच झाला. यू विल नेव्हर नो अनलेस यू ट्राय. यू विल नेव्हर नो. तू ते जाणूच शकणार नाही.
जेव्हापर्यंत तू प्रयत्न करणार नाही. तुला ते समजूच शकणार नाही जेव्हापर्यंत तू ट्राय करणार नाही, प्रयत्न करणार नाही. म्हणजेच काय, जेव्हा तेव्हा अटच झाली ना अखेर. जर तर जेव्हा तेव्हा असे जर अट दर्शवणारे इफ किंवा अनलेस शब्द आले तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणायचं. कळलं? म्हणजे सुरुवातीला बघा, पुन्हा सांगतो, वेन व्हेरेवर असेल तर टाइम म्हणा, वेअर व्हेरेवर असेल तर प्लेस म्हणा, इफ अनलेस असेल तर कंडिशन म्हणा. जर तर. ओके, बघा सुरुवातीला आणखी इथे जेव्हा 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 असेल तर टाइम म्हणा, त्याच्यानंतर व्हेअर म्हणजे कोठे, जेथे जेथे असेल तर त्याला प्लेस म्हणा, आणि जर जर नाही तर असेल तर त्याला म्हणा कंडिशन. 3 मी समजून सांगितले, आपल्याला 9 समजून घ्यायचे आहे, तेव्हाच आजचा क्लास पूर्ण होणार. ओके, शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि तुमच्यावर डिपेंड करतं ते बघणे न बघणे. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही बघा, नाही आवश्यक असेल तर द्या सोडून. ओके, मॅनरमध्ये पुन्हा आपण आता जाणार आहोत. चौथा पार्ट आला. एक पार्ट पाठच करायचा, बोटावर लिहून घ्यायचा, हातावर डायरेक्ट असा पेन घ्यायचा आणि लिहून टाकायचा, एकच शब्द लिहायचा. टाइम शिकवला सरांनी, हां. दुसरा काय शिकवला, दुसरा टाइम झाल्यानंतर प्लेस शिकवला सरांनी, प्लेस शिकवल्यानंतर तिसरा काय शिकवला, कंडिशन शिकवला राजा, कंडिशन. आता चौथा मॅनर शिकवत आहे सर. मॅनर म्हणजे होते रीत किंवा पद्धत असते ना प्रत्येकाची. बोलण्याची पद्धत असते, राहण्याची पद्धत वेगळी असते. म्हणजे जेवढे समूह असतात त्याच्यावर वेगवेगळी पद्धत पडते. ते समूहानुसार पडत असते किंवा काही आपल्याला बिहेवनुसार पडते. अशा पद्धती दर्शवणारे जे वाक्य असतात ते सर्व वाक्य ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनरमध्ये जातात. आता बघा, हा इफ बघा, आता इथे काय कॉमा गिमाचं काही हे नाही. इफ म्हणजे जर आहे, इथं मधात आलेलं इफ, आणि इथं ॲज दो आहे. ॲज दो म्हणजे जणू काही, ॲज दो म्हणजेच काय, जणू काही. आता याच्यापासूनचा हा एवढा जो शब्द, एवढा जो भाग आहे, हा झाला क्लॉज. ॲज दो पासून तर इथपर्यंत जो शब्द आहे हा झाला क्लॉज. ओके, काही शब्द तुम्हाला पाठ ठेवावा लागेल, प्रत्येकाच्या ठिकाणी ट्रिक्स काही लागणार नाही. ओके, झालं, एवढा पार्ट आपण लक्षात घ्या. इफ आता याचा अर्थ बघा बरं. मॅनर्सच्या वेळेस नेहमीच तुम्ही एक तर 2च शब्द लक्षात ठेवा, इफ आणि ॲज दो. इफ आणि ॲज दो असलं तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर म्हणायचं. आता मी परवाच्या दिवशी ज्यावेळेस तुमची एक्सरसाइज घेणार त्यावेळेस मात्र तुम्हाला बी केअरफुल राहावं लागेल यामध्ये. ओके, सोपंच असतं ते, काही कठीण नाही राहत. हे 4 पैकी 1 तुम्हाला 3 माहीतच असतं. टाईम दिलेला आहे करायचा, टाईम दिलेला आहे, आणि वर तर टाईम दर्शवणारा व्हेरेवर आहेच नाही, मग कशाला टाईम म्हणायचं. तिथं प्लेस टाईम व्हेनेवर नाही आहे. जर प्लेस दिलेला आहे तिथं वर पाहायचं, व्हेरेवर आहे का, नाही आहे, मग कशाला आपण प्लेस म्हणायचं. कंडिशन इफ आणि अनलेस दिलेला आहे का, म्हणजे ते इफ वेगळं, हे इफ वेगळं. आता ह्या इफमध्ये काय फरक आहे बघा. इफ यू कॅन अचीव दॅट यू आर हिरो. जर तू ते संपादित अचीव करू शकला तरच तू हिरो बनशील. जर तर आहे, परंतु या इफचा आतमध्ये ज्यावेळेस तो इफ वापर होतो त्यावेळेस त्याचा अर्थ बदलतो. मॅनर म्हणजे रीतीदर्शक ॲडव्हर्ब क्लॉज. रीतीदर्शक ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, क्लॉज म्हणजे गौण वाक्य. म्हणजेच रीतीदर्शक क्रियाविशेषण गौण वाक्य असं मराठीत होतं. सोपं आहे. मग याच्यामध्ये मॅनर नव्हे, मॅनर कसं लक्षात घ्यायचं. मॅनर तिकडे इफ तुम्हाला माहित झालं, इकडचे सी बिहेव ॲज सॉरी ॲज इफ घ्यायचा. हा इथून ॲज इफ पासून येतो, माझं लक्ष नाही राहिलं. ॲज इफ पासून घ्यायचा. सी बिहेव्स ॲज इफ सी वेअर आलिया भट्ट. आता बघा, महत्वाचं वाक्य आहे. सी बिहेव, ती अशी काही वागते ना जणू काही आलिया भट्टच आहे. हां, जणू काही आलिया भट्टच आहे. काल तिने पर्स आणली होती नवीन, असे मुलं करतात किंवा मुलीसुद्धा डिस्कस करतात. अरे बघ त्या पर्सचं तिने टॅग सुद्धा काढलं नाही. ते जे येतात नाही ते लटकवलेलं, ते त्याच्यावर प्राईज राहते ते सुद्धा काढलं नाही. आलिया भट्ट. म्हणजेच काय, ती अशी वागते. सी बिहेव जणू काही म्हणजे ॲज इफ म्हणजे जणू काही. सी वेअर आलिया भट्ट, ती अशी वागते की आलिया भट्टच आहे, जणू काही आलिया भट्टच आहे. आता इथे जणू काही म्हटलं, ॲज इफ म्हटलं तर मला सांगा इथं काय ह्या अट दर्शवते काय, कंडिशन. हा जसा इफ
अट दर्शवणारा आहे, तसा इथचा ॲज इफ अट दर्शवणारा नाही आहे, तो मॅनर दर्शवणारा, तिची पद्धत सांगते ना तिच्या राहण्याची. हा जो एवढा भाग आहे, ॲज इफ सी वेअर आलिया भट, ती जणू काही आलिया भट्टच आहे अशी ती वागते, म्हणजे तिची राहण्याची पद्धत सांगते हा सेंटेन्स. आणि तसं आपल्याला काही तेवढं त्याच्याला अर्थ नाही लक्षात घ्यायचे. आपल्याला मदतला शब्द ॲज इफ आहे ना, जाऊ दे ना तिकडे, ॲडवर्ब क्लॉजचा मॅनर म्हणून टाकायचं. बरोबर, आपली काही इंटरव्ह्यू असते का त्याच्यात, नाही, आपल्याला फक्त तेवढंच. दुसरं, द रेन फॉल कंटिन्यू, द रेन फॉल कंटिन्यूड, पाऊस असा कंटिन्यू पडत होता, पाऊस हा कंटिन्यू पडत होता, ॲज दो द स्काय वॉन्टेड टू एम्प्टी इटसेल्फ. ॲज दो म्हणजे त्याचे अर्थ जणू काहीच होतं. ॲज इफ म्हणा किंवा ॲज दो म्हणा, दोघांचा अर्थ जणू काहीच होतं, जणू काही. आता जणू काही म्हटलं तर काय अट दर्शवते, नाही, पद्धत दर्शवते. आता काय होते याचा अर्थ, याच्यामध्ये जास्तीत जास्त अर्थ लक्षात घ्यायचा, किंवा ॲज इफ किंवा ॲज दो असे दोन शब्द लक्षात घ्यायचे मॅनर्ससाठी. द रेन फॉल कंटिन्यूड म्हणजे पाऊस धोधो पडायचा, जणू काही ते आकाश पूर्ण, द स्काय वॉन्टेड टू एम्प्टी इटसेल्फ, आकाशानं असं ठरवलं होतं की आपण पूर्णच्या पूर्ण रिकामच होऊन जायचं, असं यामुळे या पद्धतीने तो पाऊस पडत होता. ॲज दो, या पद्धतीने तो पाऊस पडत होता. म्हणजेच ॲज दो असेल किंवा ॲज इफ असेल तर मॅनरच म्हणायचं. मी तुम्हाला 4 गोष्टी शिकवल्या, पुन्हा सांगतो, पुन्हा फास्टमध्ये. टाईममध्ये व्हेन व्हेनेवर, प्लेसमध्ये व्हेअर व्हेरेवर, कंडिशनमध्ये इफ अनलेस, आणि मॅनरमध्ये ॲज इफ ॲज दो. ओके, नंतर 5वा पार्ट बघा. 5व्या पार्टमध्ये आपण जाणार आहोत. ओके, 5व्या पार्टमध्ये अतिशय इम्पॉर्टंट माहिती आहे. TETची नसाल, आरोग्यसेवक भरतीची नसाल तरीसुद्धा बघा. त्याच्या मागचं कारण सांगतो की इंग्रजी हे सगळ्यांच्या कामी पडणार आहे, आणि इंग्रजी ही फ्री कोणीही शिकवत नाही. लिहून ठेवा माझाला शब्द. त्याच्यावेळेस 7-8 हजार 20,000 असे घेतल्या जातात, काहीतरी शिकवल्या जाते, 2 दिवस 4-5 शब्द इकडचे देऊन तिकडचे देऊन, हे सेंटेन्स तयार कर, ते सेंटेन्स तयार कर. आपल्याला बरं वाटते. गणिताच्या क्लासमध्ये जसं जातो ना आपण, पहिल्या दिवशी स्क्वेअर शिकवते, दुसऱ्या दिवशी क्यूब शिकवते, तिसऱ्या दिवशी 2-4 शब्द शिकवते आणि चालला घरी, असं सारखं असतं ते. परंतु इथं फ्री आहे म्हणून त्याचा फायदा घ्या मित्रांनो. आणि तसं प्रत्येकाला TET क्रॅक करायची आहे, प्रत्येकाला आरोग्यसेवक भरती द्यायची आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे की बघा, रिझल्ट, द किंग वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. रिझल्ट म्हणजे परिणाम. रिझल्ट म्हणजे काय होते, परिणाम होते, परिणाम होते. रिझल्ट म्हणजे परिणाम, केलेल्या कामाचा परिणाम, म्हणजे मोबदला मिळतो, कोणाला रिवॉर्ड मिळतो, कोणाला शाबासकी मिळते, कोणाला दणके मिळते. बरोबर, काम जर पद्धतशीर केलं नाही तर दणके मिळते, गणित जर चांगलं सोडवलं तर शाबासकी मिळते, गणित जर चुकवलं तर दणके भेटते. म्हणजेच केलेल्या कामाचा रिझल्ट म्हणजे परिणाम. म्हणून ही याचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट म्हणजे परिणामदर्शक. ॲडव्हर्ब म्हणजेच रिझल्ट म्हणजे परिणामदर्शक, आणि ॲडव्हर्ब म्हणजे होते क्रियाविशेषण, क्लॉज म्हणजे होते गौण वाक्य. परिणामदर्शक, क्रियाविशेषण, गौण वाक्य असं मराठीत होते. ते नाही लक्षात घ्यायचं, तुम्ही फक्त रिझल्ट लक्षात घ्या. आता रिझल्ट म्हणजे परिणाम. बघा आता परिणामचं वाक्य, द किंग वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. द किंग वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. आता इथं या ठिकाणापासून आपण इथं एवढा पार्ट घेऊ, दॅटपासून तर एवढा पार्ट, हा एवढा पार्ट क्लॉज आहे, हा काय एवढा पार्ट क्लॉज आहे. आणि या ठिकाणी सुद्धा हा जैसे तसं आहे, एकसारखं पहिलं वाक्य दुसरं वाक्य दोन्ही वाक्य सारखेच आहे. फक्त एक गोष्टी इथं लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्ही गोष्टी क्लिअर करतो कंपॅरिझनमध्ये. आणि पद्धतशीर शेवटपर्यंत बघा, कारण की मी हे पुन्हा सांगणार नाही आणि तुम्हाला कोणी असं सांगणार नाही 100%. द किंग वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. तो राजा एवढा थकलेला होता, द किंग वॉज सो टायर्ड, तो राजा एवढा थकलेला होता की म्हणजे दॅट, तो राजा एवढा थकलेला होता की तो चालू शकत नव्हता. द किंग वॉज सो टायर्ड दॅट द किंग वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. तो राजा एवढा थकलेला होता, त्याचा परिणाम काय झाला, थकलेल्याचा, थकलाय म्हणून तो चालू शकत नव्हता, म्हणून त्याचा रिझल्ट आहे ना तो. द किंग वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. म्हणजेच हा जो उपवाक्य तो चालू शकत नव्हता, हा तो थकला होता म्हणून चालू शकत नव्हता. थकला नसता तर उड्या मारत गेला नसता का हे तलवार घेऊन मारायला. एवढंच आहे ना माहीत.
म्हणून द किंग वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. दुसरं सेंटेन्स बघा, ही वॉज सो थर्स्टी, ही वॉज सो थर्स्टी दॅट ही कुड नॉट वेट. आपल्या घरी एखादा पाहुणा आला, बिचारा जर 4 कोस फिरून आलेला असेल, किंवा बहिणीच्या घरी भाऊ जातो. आता बघा रक्षाबंधन आहे, त्या रक्षाबंधनला ज्यावेळेस बहिणीच्या घरी भाऊ जातो त्यावेळेस जर तो पैसे नसेल तर पायीच येणार बिचारा. 4 कोस 5 कोस आपल्या बहिणीच्या घरी पोहोचतो. गेल्याबरोबर त्याची बहीण विचारते, आई कशी आहे, बाबा कशी आहे, हे कशी आहे, ते कसे आहे, पण बोलता बोलता विसरून जाते बहीण पाणी द्यायला, आहे की नाही. मग तो हळूवार म्हणतो, ताई ग मला आधी पाणी तर दे, हां सगळे बरे आहेत. म्हणजेच अशा वेळेस त्याच्या तोंडून इंग्रज जर असला, म्हणजे इंग्रजी जर तो म्हणजे असं आपण समजू किंवा इंग्रजी, तर ही वॉज सो थर्स्टी दॅट ही कुड नॉट वेट. तो एवढा तहानलेला होता की तो वाटच बघू शकत नव्हता, म्हणजेच पाणी द्यावं असं. सो तो थकलेला होता म्हणूनच ना समोर ही कुड नॉट वेट, म्हणून सो दॅट, सो आणि दॅट असे शब्द बघा, हा शब्द तुम्हाला महत्वाचा आहे. सो दॅट हे 2 जर शब्द सापडले, सो सोबत जर दॅट सापडला, सो सोबत जर दॅट सापडला तर रिझल्ट म्हणायचं. काय म्हणायचं? रिझल्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. मी तुम्हाला 5 शिकवले, पुन्हा दाखवतो. पुन्हा एकदा बघा, पुन्हा बघा. टाइम दर्शवणारे कोणते आहे? व्हेन व्हेनेवर सांगितले. प्लेस दर्शवणारे कोणते आहे? व्हेर व्हेरेवर सांगितले. कंडिशन दर्शवणारे कोणते आहे? इफ अनलेस दाखवले. त्याच्यानंतर मॅनर दर्शवणारे ॲज इफ आणि ॲज दो सांगितले. त्याच्यानंतर रिझल्ट दर्शवणारे म्हणजे परिणाम दर्शवणारे सो दॅट सांगितलं. एकच सांगितलं सो दॅट, 2 वाक्य घेतले मात्र. आता आपण जाणार आहोत कॉन्स्ट्रॅक्ट. कॉन्स्ट्रॅक्टमध्ये 3 सेंटेन्स आपण घेतलेले आहे. कॉन्स्ट्रॅक्ट नाही, कॉन्ट्रास्ट. ओके, कॉन्ट्रास्ट आहे ते. कॉन्ट्रास्टमध्ये आपण त्याचा प्रकार केला 5वा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. म्हणजेच काय? कॉन्ट्रास्ट म्हणजे होते विरोधाभास, म्हणजे विरोध दर्शवणारे शब्द. विरोध विरोध विरोध, विरोधाभास दर्शवणारे. विरोधाभास म्हणजेच काय? अँटोनाइम्स येणार, विरुद्धार्थी शब्द येणार त्याच्यामध्ये. ओके, मग अशा वेळेस आपण विरोधाभास क्रियाविशेषण गौण वाक्य मराठीत होतं. दो ही इज पुअर ही इज प्राऊड, ऑल्दो द ऑक्सन आर टायर्ड दे आर ड्रॅगिंग द कार्ट, इवन इफ इट रेन्स आय शॅल कम. 3 वाक्याचा अर्थ आपण बघू. इथं आपण दो ही इज पुअर एवढ्याला मी अंडरलाईन करणार. सुरुवातीला दो आलेला आहे म्हणून तुम्हाला कन्फर्म झालं की हे ॲडव्हर्ब क्लॉजच आहे. नंतर ऑल्दो शब्द आलेला आहे टायर्डपर्यंत, याला सुद्धा मी अंडरलाईन करतो, परंतु ऑल्दोला मी कलर करतो लालमध्ये, म्हणून हा सुद्धा काय आहे तर ॲडव्हर्बच आहे. इवन इफ हा एवढा शब्द मी आता याला असा करतो आणि इथं इवन इफ पासून इथं या ठिकाणी आपण असा ठेवतो. ठीक आहे, इवन इफ म्हणजे साधा तुम्हाला 3 कळले. सुरुवातीलाच हे शब्द आलेला आहे म्हणून याला काय म्हणायचं, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा. हे कंडिशन आहे आपली तुमच्यासमोर. जर शेवटपर्यंत नाही बघणार तर तुम्हाला एक्सरसाइज येणारच नाही. मी शिकवत आहो ना, म्हणून तुम्ही 10:30 वाजेपर्यंत माझ्यासोबत राहायचं. 10:30 वाजल्यानंतर एकही मिनिट थांबायचं नाही. ओके, दो ही इज पुअर, दो ही इज पुअर ही इज प्राऊड. जरी तो, कॉन्ट्रास्ट बघा, जरी तरी नाही इथं खऱ्या अर्थानं. दो ही इज पुअर ही इज प्राऊड. जरी तो गरीब असला तरी तो अभिमानी आहे, प्राऊड आहे. जरी तो गरीब असला तरी तो प्राऊड आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. याच्यामध्ये अट तर दिसते, परंतु अट हे दिसूनही नष्ट झाल्यासारखी वाटते. मग 2 शब्द याच्यामध्ये महत्त्वाचे दिसतात जे विरोधाभास दर्शवणारे आहे. जरी तो गरीब आहे तरी तो अभिमानी आहे. ओके, म्हणजेच गरीब असणे आणि अभिमानी असणे ह्या 2 विरोधाभासी गोष्टी आहे असं याच्यातून सांगितलं जातं. म्हणून इथं मी पुअरला एक हे करतो आणि इथं प्राऊडला हे करतो. जरी हे विरोध दर्शवणारे शब्द दिसत नसले तरी या 2 मध्ये विरोधाभास आहे. दो ही इज पुअर ही इज प्राऊड. दो दिसला, ऑल्दो दिसला, इवन इफ दिसला की कॉन्ट्रास्ट म्हणायचं. दुसरं वाक्य बघा, ऑल्दो द ऑक्सन आर टायर्ड दे आर ड्रॅगिंग द कार्ट. ऑल्दो जरी ते ऑक्सन म्हणजे बैल ते 2 असतं, त्या बैलगाडीला लावले. कार्ट म्हणजेच आपली बुलक कार्ट आहे, ते म्हणजे बैलगाडी आहे. ओके, वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळे त्याला नाव असेल. जरी ते बैल थकलेले होते तरी सुद्धा दे आर ड्रॅगिंग द कार्ट.
जरी ते बैल थकलेले असेल तरी सुद्धा ती बैलगाडी ओढत होते जरी तरी आहे. मात्र याच्यामध्ये दोन विरोधाभासी गोष्टी आहे. दोन विरोधाभासी गोष्टी आहे. ते बैल थकणे म्हणजे ऑक्झन, ते टायर्ड होणे, थकणे, आणि दुसरी गोष्ट कोणती की ते थकूनही ते बुलक कार्ट ओढणे, म्हणजे दोन विरोधाभासी गोष्टी आहे. थकल्यानंतर थकूनही ते ओढत जर असेल तर दोन विरोधाभासी गोष्टी झाल्या की नाही. म्हणून याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे, विरोधाभास आहे. तिसरं बघा, इवन इफ इट रेन्स आय शॅल कम. याच्यामध्ये कसं आहे, इवन इफ म्हटलं का आपण ॲडव्हर्ब क्लॉज असं म्हणणार आहोत. मात्र आय शॅल कम, इवन इफ इट रेन्स. आता एखादा पोरगा कोणाला तरी म्हणू शकतो, तुम्ही लक्षात घ्या XYZ, तर जरी पाऊस असेल ना तरी मी भेटायला येणार, जरी कोरोना असेल ना तरी मी येणार, म्हणजे अशासारखं. इवन इफ इट रेन्स, जरी पाऊस आला असेल, जरी पाऊस असेल, आय शॅल कम, तरी पण मी भेटणार, मी येणारच, मी येईल. पाऊस आला तरी मी येईल, पाऊस आला तरी मी येईल. अरे पाऊस आल्यानंतर लोक बाहेर निघत नाही, तू राजा सुसाट चाललाय बाहेर. म्हणजे दोन विरोधाभासी गोष्टी आहे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये. जनरली पाऊस येणे आणि लगेच येणे अशा दोन विरोधाभासी गोष्टी आहे, परंतु त्या सुरुवातीला इवन इफने आहे, म्हणून त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. म्हणून रेन्स आणि या ठिकाणी शाल कम म्हणजे कम, येणे. पाऊस असताना लोक बाहेर निघत नाही, परंतु हा पट्टा बाहेर निघणार आहे, म्हणून ह्या दोन विरोधाभासी गोष्टी या इवन इफ या ॲडव्हर्बनं, इवन इफ या कंजक्शन कनेक्ट केलेल्या आहे, म्हणून याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. विरोधाभास, क्रियाविशेषण, गौण वाक्य, इंग्लिशमध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. समजलं तुम्हाला? आता तुम्ही म्हणाल सर की सर इथं विरुद्धार्थी पाहिजे होतं ना, पुअरच्या जागा रिच पाहिजे होतं. हां, असं नाही, त्याच्यामध्ये तो अर्थ आहे, अर्थामध्ये तो कॉन्ट्रास्ट आहे, तो विरुद्धाभास आहे. तिथं काही गरज नाही की त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द पाहिजे म्हणून. विरुद्धार्थी एक कंडिशन आहे तिथं, विरुद्धार्थी एक सिच्युएशन आहे तिथं, म्हणून ते तुम्ही लक्षात घ्यायचं. थोडंसं कठीण आहे, परंतु ते दो, ऑल्दो आणि इवन इफ हे तीन शब्द जर समोर दिसले समजून जायचं कॉन्ट्रास्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. समजलं बेटा तुम्हाला? सगळे समजले? पुन्हा एकदा सांगतोय बघा, एकदा बघा. टाइम व्हेन व्हेनेवर, प्लेस व्हेअर व्हेरेवर, कंडिशन इफ अनलेस, त्याच्यानंतर मॅनर ॲज इफ ॲज दो, त्याच्यानंतर रिझल्ट सो दॅट, आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट दो, ऑल्दो, इवन इफ. एवढे तर पाठच कर लागन, कारण आपल्याला पाठ केल्यापेक्षा मग ते तुम्हाला सवय पडली की तुम्हाला येतं ना, ते येतं तुम्हाला. ते काहीच कठीण नसतं, काहीच कठीण नसतं. उगीच काही जण बाऊ करून टाकतात, हे कठीण आहे, ते कठीण आहे. अरे शिकलं तर ते सोपं जाणार ना. कठीण तर असतं सगळं, जे जाणून घेत नाही आपण ते कठीणच असतं, काही का असे कठीण असतं. एक पेटी आहे, पेटीच्या मागून तुम्ही जर विचार करत असाल, ही एक पेटी आहे, सपोज इट्स अ पेटी, ही पेटी आहे, ही ट्रंक आहे, ही पेटी आहे. पेटीच्या मागून जर का तुम्ही विचार करत असाल की याला ओपन करणे खूप कठीण आहे, मागून विचार करता ना, पुढून बघितलं तर तुम्हाला ते लॉक ओपन दिसतं की नाही, म्हणजे इझी जातं ना ते ओपन करायला. म्हणून त्याला जाणून घ्या तुम्ही. काही कठीण नसतं, इझी असतं, परंतु त्याला पॉझिटिव्हिटी माइंडनं लक्षात घ्यायचं. नेक्स्ट आपण की पर्पज झाल्यानंतर रिझन लक्षात घेऊ, आणि मग तिथं आपल्याला बरेचसे येऊन जातात. पर्पज म्हणजे होती उद्देश. आपला प्रपोज तुम्हाला माहीत आहे, आपण प्रपोज म्हणू किंवा पर्पज म्हणू. पर्पज म्हणजे होती उद्देश. आता हे होय उद्देश दर्शवणारं ॲडव्हर्ब क्लॉज. वे इट दॅट वे मे लिव्ह, इथं मी अंडरलाईन करतो. ओके, हा दॅट बघा, हा दॅट. दुसरं बघा, वर्क हार्ड सो दॅट, इथं सो दॅट बघा. आता लय इम्पॉर्टंट गोष्ट आहे इथं मी जे सांगत आहो तुम्हाला. ओके, खूप इम्पॉर्टंट बाब मी तुम्हाला सांगत आहो या ठिकाणी. पहिले सुरुवातीला आपण जाऊ या पहिल्या वाक्यावर. वे इट दॅट वे मे लिव्ह, आपण खातो. का खातो? कोणत्या उद्देशाने खातो आपण? रोज जेवण का करतो? की आपण जगलो पाहिजे म्हणून. म्हणजे वे इट दॅट वे मे लिव्ह, आपण जगण्यासाठी खात असतो आणि खाण्यासाठी सगळं काही करतो, विचार जर केला तर.
खाणे जर नसतं ना तर आपण काहीच केलं नसतं. लक्षात घ्या. वी इट दॅट मे लिव्ह म्हणजे आपण खातो, त्याचा उद्देश आहे की जगावं म्हणून. म्हणून उद्देश आहे म्हणून पर्पज आहे. पर्पज म्हणजे उद्देश होते इथं. एम नव्हे, AIM, एम वेगळा आणि हा पर्पज वेगळा किंवा पर्पज. ओके, पर्पज आहे म्हणजे हा उद्देश आहे. उद्देश हा फक्त दॅटनं दर्शवला जाते, मात्र इथं अर्थ लक्षात घ्यावा लागते. दॅट म्हणजे या उद्देशाने की, इथं अर्थ काय आहे, दॅट म्हणजे काय होते, या उद्देशाने की असा मराठीमध्ये अर्थ प्राप्त होतो. आणि सो दॅट म्हणजे तसाच अर्थ येतो. हा दॅट म्हणजे सो दॅटच आहे आणि हा सो दॅट म्हणजे सो दॅटच आहे. फक्त त्याला इथला सो हा गायब केला जातो, इथं मात्र तो स्पष्टतात टाकला जातो. वर्क हार्ड, वर्क हार्ड, वर्क हार्ड. खूप अभ्यास कर, खूप परिश्रम कर, सो दॅट यू कॅन अचीव सक्सेस. या उद्देशाने की तू सक्सेस अचीव केलं पाहिजे. यू कॅन अचीव सक्सेस, तू सक्सेस अचीव केलंच, करूच शकला पाहिजे. या दृष्टिकोनाने, या उद्देशाने तू वर्क हार्ड कर. मागून असा अर्थ लावायचा. यू कॅन अचीव सक्सेस सो दॅट मनाचं मग वर्क हार्ड. ओके, म्हणजेच असं काही परिश्रम कर या उद्देशाने तू परिश्रम कर की जणू काही तुला सक्सेस अचीव झालं पाहिजे. एकच लक्षात ठेवा, पर्पज हा दॅट किंवा सो दॅट, दॅट किंवा सो दॅट. लास्ट आहे रिझन. रिझन आपण घेऊ. रिझन मध्ये बघा खूप सोपं आहे रिझन. आय शॅल हेल्प यू बिकॉज आय लाईक यू. ओके, बघा हे वाक्य थोडंसं वेगळं आहे, परंतु मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगितलं. बिकॉज जर असेल, बिकॉज म्हणजे कारण ना रे, कारण म्हणजे रिझन ना, कारण म्हणजे रिझन. इकडे पर्पज वेगळा, पर्पज म्हणजे उद्देश आहे, उद्देश. रिझन म्हणजे कारण आहे, कारण. स्पष्टता इथं काय घेणार आपण, कारण घेणार. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. रिझन मध्ये बिकॉज जाते, बिकॉज दिसला की ॲडवर्ब क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज म्हणजे रिझन, फायनल गोष्ट. आणि जर सुरुवातीला सिन्स आला तर सिन्स म्हणजेच होते बिकॉजच होते एक प्रकारे. सुरुवातीला जर सिन्स आला तर त्याला काय म्हणायचं, सुरुवातीला जर सिन्स आला तर त्याला म्हणायचं रिझनच म्हणायचं. मध्ये आला तर म्हणायचं नाही. मध्ये आला तर मी तुम्हाला नंतर उद्या सांगतो कसं काय करायचं. सुरुवातीला सिन्स आला, हे वाक्य सुरुवातीला आला सिन्स, तर हे वाक्य कशात झालं तर तुम्हाला सगळ्यांना ज्ञात झालं ही ॲडवर्ब क्लॉजचं आहे सर. पहिल्या वाक्याचा अर्थ लक्षात घेऊ. आय शॅल हेल्प यू बिकॉज आय लाईक यू. सरळ सरळ स्पष्ट सांगणारा माणूस दिसू राहिला हा. मी तुला मदत केली कारण मला तू आवडतो. झालं. कारण आहे, रिझन आहे, कारण आहे. बिकॉज म्हणजे कारण, रिझन म्हणजे कारण. झालं स्पष्ट. सिन्स आय डिड नॉट सी एनीवन आय जम्प इन टू द पूल टू सेव्ह द ड्रॉवनिंग गर्ल. बघा काय, सिन्स आय डिड नॉट सी एनीवन, मला कोणीही दिसलं नाही, मला कोणीही दिसलं नाही. मला कोणीही न दिसण्याचं कारण काय आहे की मी जम्प केली त्या पूलमध्ये आणि त्या मुलीला वाचवलं. म्हणजे त्या ड्रॉवनिंग गर्लला त्या पूलमध्ये म्हणजे त्या तळ्यामध्ये किंवा त्या स्विमिंग पूलमध्ये डुबणाऱ्या मुलीला वाचवण्यासाठी मी जम्प केली. ओके, आणि त्याचमुळे मला कोणी दिसू शकलं नाही आजूबाजूला. सिन्स आय डिड नॉट सी एनीवन आय जम्प इन टू द पूल टू सेव्ह द ड्रॉवनिंग गर्ल. म्हणजे कोणीच तिला मदत करण्यास तयार नव्हतं, म्हणून या कारणाने मी उडी टाकली आणि त्या मुलीला वाचवलं. सरळ सरळ. सिन्स सुरुवातीला आला तर रिझन म्हणायचं. कळलं तुम्हाला? सिन्स सुरुवातीला आला तर रिझन म्हणायचं. नेक्स्ट रिझन झालं. त्याच्यानंतर आहे कंपॅरिझन. सोपंच आहे. कंपॅरिझन झालं की संपलं आपल्याला. कंपॅरिझन झाल्यानंतर एक कोणता तरी राहिलेला होता, तो नंतर आपण घेऊ. कोणता राहिला होता बघा, ते आपण टाईप नाही केलं, तो मिस झाला माझ्याकडून, तर तो दाखवून देतो. हां, रिझन टाकला आपण, टाकलं. ओके, झाले, सगळेच झाले. हां, आता बघा एक इथं काय कॉन्ट्रास्ट झाला, पर्पज झाला, रिझन झालं. आता कंपॅरिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. सोपंच आहे रे हे, काही कठीण नाही. आपण जे डिग्रीचे वाक्य शिकलो की नाही, एका शब्दात आपण जे डिग्रीचे वाक्य शिकलो की नाही, ते सर्वचे सर्व वाक्य ह्या कंपॅरिझनमध्ये टाकून द्यायचे. ही इज स्ट्रॉंगर दॅन लकी, लकी इज नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज ही. ओके, याचं जर आपण हे केलं तर त्याला सुद्धा काय म्हणू शकतो आपण, हे पूर्णच्या पूर्ण वाक्य समजा कंपॅरिझनमध्ये जातं. हे कशामध्ये जातं? कंपॅरिझनमध्ये जातं. दुसरं वाक्य बघा,
वी रन ॲज फास्ट ॲज हे बघा, हे डिग्रीचं वाक्य आहे हे, आणि इज स्ट्रॉंगर दॅन हे एवढं वाक्य बघा. हे दोन्ही वाक्य कशाचे आहे, तर हे दोन्ही वाक्य डिग्री दर्शवणारे आहे. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री दर्शवणारे जर वाक्य असेल, ते जर वाक्य आपल्याला दिसले तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन म्हणायचं. काय म्हणायचं? कंपॅरिझन. कारण ह्या ही आणि लकीमध्ये, तो आणि लकीमध्ये स्ट्रॉंगनेसची कंपॅरिझन करण्यात आलेली आहे. वी रन ॲज फास्ट ॲज वी कुड. आपल्याकडून जेवढं शक्य झालं ना तेवढं फास्ट धावाचं, जेवढं शक्य झालं, म्हणजे कंपॅरिझन आहे ते. ओके, अशा पद्धतीनं एवढे झाले. पुन्हा एकदा एका प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नेतो आणि फटाफट एकदाच समजून सांगतो, जेणेकरून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ते लक्षात येणार. बघा, एकच मिनिट, 2 मिनिट राहिलेले आपल्याला, परंतु तुम्हाला पूर्ण समजून सांगणं गरजेचं आहे. एका ह्याच्यात जवळजवळ नेतोय. ओके, जवळजवळ नेलं म्हणजे तुम्हाला ते कळून येणार. ओके, हां. त्याच्यानंतर हे बघा, हे आपण जवळ नेऊ. त्याच्यानंतर हे सुद्धा आपण जवळ नेऊया. ओके, त्याच्यानंतर इकडे सुद्धा आपण जवळ घेऊ. ओके, त्याच्यानंतर याला सुद्धा आपण जवळ घेऊ. नंतर याला सुद्धा आपण जवळ घेऊ. नंतर याला सुद्धा आपण जवळ घेऊ. ओके, हां. आत्ता झालं तुमचं, आलं हे परफेक्ट. आता बघा. ओके, हां. एक गोष्ट फटाफट लास्टमध्ये तुम्हाला सांगतो, फटाकशे 5 मिनिटामध्ये कंप्लीट करतो. आणि 5 मिनिटामध्ये कंप्लीट झाल्यानंतर उद्या मात्र ते तुम्हाला आलंच पाहिजे, 100% आलं पाहिजे. ओके, बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की 2 प्रकारे तुम्हाला वाक्य विचारले जाणार आहे क्लॉजचं. एक म्हणजे नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, नाही ते ॲडवर्ब क्लॉज, आणि चौथं ऑप्शन दुसरं काहीतरी. ते 4 पैकी कोणतं आहे ते तर तुम्हाला ओळखताच येते आता, किती कठीण असलं तरी. मात्र जर ॲडव्हर्ब क्लॉजचा उपप्रकार जर म्हटला तर एवढे उपप्रकार येतात: टाईम, प्लेस, कंडिशन, मॅनर, रिझल्ट, कॉन्ट्रास्ट, पर्पज, कंडिशन आणि रिझन. ओके, हे सगळेचे सगळे एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा नाही. एवढेच पाठ करायचे, एवढे शब्द येत असतात. आणि हे शब्द पाठ करण्याची काही गरज नाही, त्या ऑप्शनमध्येच असते. आता सुरुवातीला टाईम असलं तर व्हेन, व्हेनेवर. प्लेस असलं तर व्हेर, व्हेरेवर. कंडिशन म्हणजे अट असलं तर इफ, अनलेस. मॅनर असलं तर ॲज इफ, ॲज दो. ॲजनं सुरुवात झाली आहे बघा, ॲज इफ, ॲज दो, म्हणजे हे मॅनर. आणि पाठ करावं लागणार तुम्हाला. नंतर रिझल्ट, सो दॅट, या उद्देशाने की. सो दॅट म्हणजे या उद्देशाने की. ओके, कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभास, दो, ऑल्दो किंवा इवन इफ. नंतर पर्पज म्हणजे दॅट किंवा सो दॅट. आता इथं मी तुम्हाला सांगितलं, हा जो सो दॅट बघा, हा सो दॅटच्या मध्ये एक शब्द आहे ॲडजेक्टिव्ह. हा सो दॅटच्या मध्ये कोणता शब्द आहे? ॲडजेक्टिव्ह शब्द आहे बघा. इथे कोणता शब्द आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, टायर्ड. आणि या ठिकाणी सुद्धा या सो दॅटच्या मध्ये शब्द कोणता आहे? हा सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे, थर्स्टी. मग या सो दॅटच्या मध्ये ॲडजेक्टिव्ह आला तर त्याला रिझल्ट म्हणायचं. मात्र सो दॅट एकत्रित आला तर त्याला पर्पज म्हणायचं. एवढं लक्षात घ्या. पुन्हा सांगतो, या सो दॅटच्या मध्ये एक जर टायर्ड किंवा थर्स्टी किंवा एखादा कोणताही शब्द आला तर त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. परंतु सो दॅट हा शब्दच नाही, गायब झाला आणि अतिशय असा चिटकून आला या सो दॅट सारखा, तर त्याला काय म्हणायचं? पर्पज म्हणायचं. काय म्हणायचं? पर्पज म्हणायचं. लक्षात आलं? नेक्स्ट झालं म्हणजे मग ते झालं, रिझल्ट झाला आपल्याला. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय? 3 शब्द लक्षात ठेवायचे, दो, ऑल्दो आणि इवन इफ. कॉन्ट्रास्टची सुरुवातपासूनच क्लॉज येतो, हे लक्षात ठेवलं चालते. पर्पज म्हणजे काय? दॅट किंवा सो दॅट. त्याच्यानंतर रिझन, बिकॉज किंवा सिन्स हा शब्द जर पुढे आला तर रिझन म्हणायचं. मध्ये जर आला आणि त्याच्यातून जर का टाईम दर्शवला तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणायचा. कारण की सिन्स जर मधात आला तर तो मोस्टली ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असतो. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घेणार थोडंसं. कारण की आपला हा चॅप्टर हा एंड उद्या होणार आहे. तिसरं आहे कंपॅरिझन. कंपॅरिझनमध्ये तुम्हाला मी सांगितलंच, म्हणजे सर्वच्या सर्व मी तुम्हाला समजून सांगितलं. ओके, एनी डाऊट? तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅटिंग करू शकता. आपल्याकडे आणखी 2 मिनिट बाकी आहे. वर्ब इट आलं ना, वे इट दॅट, वे मे लिव्ह, ही नाउन क्लॉज आहे का? ठीक आहे. एक आपल्याला हे आलेलं आहे कंडिशन की इथं म्हणते नाउन क्लॉज आहे का. कुठे गेलं तुमचं? दाखवतो. हां, कुठे गेलं तुमचं ते? वे मे लिव्ह. ओके. मी दाखवतो तुम्हाला ते जे तुम्ही हे केलं की नाही ते दाखवतो तुम्हाला कोणता. हा, हे
ओके, हे म्हणताय तुम्ही. ओके, ठीक आहे, आपण याच्यावरच हे करू. ओके, दॅटच्या मागे काय आलेलं आहे, इट आलेलं आहे. मी तुम्हाला क्लिअर काय केलं, स्पष्टता क्लिअर केलं की त्याच्या मागे इट आलं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं समजून राहिले की या ठिकाणी हा एक जो वाक्य आहे हा नाउन क्लॉजचा तुम्ही म्हटला. कायचा म्हटला तुम्ही, नाउन क्लॉजचा. परंतु याच्यामध्ये नाउन क्लॉज नाही आहे, नाउन क्लॉज. आता नाउन क्लॉज शिकण्यासाठी त्यासाठी डीपमध्ये जावं लागेल ना आपल्याला. नाउन क्लॉजचे प्रकार पडतात. हां, एक गोष्ट इथं तुम्ही लक्षात ठेवा, दॅट असा शब्द आहे, मराठीमध्ये आपण की शब्द लक्षात घेतो की नाही, की हा बऱ्याच ठिकाणी येतो, तसा दॅट हा बऱ्याच ठिकाणी येतो. तिकडच्या दॅटचं अर्थ वेगळा, याचा दॅटचा अर्थ वेगळा. याचा दॅटचा अर्थ होतो या उद्देशाने की. तिकडच्या दॅटचा अर्थ फक्त आणि फक्त काय होतो तर या पद्धतीने होतो. तुम्हाला ते दाखवून देतो. इकडचा जो दॅट आहे याचा अर्थ मात्र या उद्देशाने की नाही होत. ही सेज दॅट ही मेट युअर फ्रेंड. तो असा म्हणाला की आहे, फक्त तो असा म्हणाला की, तो असा म्हणाला, तो या उद्देशाने असा म्हणाला की असं नाही. ही क्लोज इथं फक्त की म्हणून अर्थ येतो. ही सेज दॅट, तो असा म्हणाला की ही मेट युअर फ्रेंड, तो तुझ्या मित्राला भेटणार. तो असा म्हणाला की फक्त की म्हणून आलेला इथं. मात्र याचा अर्थ असा आहे, आपण जगावं यासाठी. म्हणजेच इथं काय गेलेला, कुठे आहे तो, ओके, हे बघा, वी ईट दॅट वी मे लिव्ह. आता इथं असा अर्थ होईल का, आपण खातो की आपण जगावं, असं म्हणणार का तुम्ही. तुम्हाला याचा अर्थ या उद्देशाने की असा होतो. तिथला फक्त की म्हणून येतो, इथला होतो या उद्देशाने की. म्हणून तुम्हाला कधी काळी एखाद्या वेळेस अर्थ सुद्धा लक्षात घ्यावं लागेल ना, हे लक्षात घेण्यासाठी. बरोबर. हे वाक्य जर ॲडव्हर्ब क्लॉज मध्ये जर आलं, स्पष्टता दिलं, तर त्याच्याला उपप्रकारच विचारले जाईल ना. हे वाक्य नाउन क्लॉजचं नाहीच, म्हणून एकाच दुसरं अपवादात्मक येऊ शकतं ना. सो त्याचा अर्थ की म्हणून आहे, याचा अर्थ आहे या उद्देशाने की, म्हणून याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज आहे. कारण पर्पज दर्शवणारं वाक्य हे ॲडव्हर्ब क्लॉजचंच असते. आणि त्याच उद्देशानं तो दॅट नाही खऱ्या अर्थानं. तुम्हाला शिकवताना मी सांगितलं, तो दॅट नाही, तो सो दॅट आहे खऱ्या अर्थानं. तो दॅट नाही, त्याच्यातला सो दॅट आहे. इथला सो हा गायब करण्यात आलेला आहे. बरेचसे शब्द गायब केले जात असतात इंग्रजी व्याकरणामध्ये. लक्षात आलं आता, तुम्हाला कळलं सगळं. अतिशय कठीण पाठ होता असं नाही, त्याच्यातलं टेक्निकली तुम्ही लक्षात घ्यावं लागत होतं. काय लक्षात घ्यावं लागत होतं, टेक्निकली तुम्ही लक्षात घ्यावं लागत होतं. ठीक आहे, बघा आता या पद्धतीने आपल्याला ती फाईल आजची होती. तुम्ही जर त्याच्यावर तुम्ही स्क्रीनशॉट जर मारत असाल तर मी तुम्हाला ती करून देतो अशी थोडीशी. ओके, बघा. हां, आता तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. तुम्ही मधला तुम्ही स्क्रीनशॉट मारा, म्हणजे तुम्हाला ते तेवढा पार्ट तुम्हाला कळून येणार उद्यासाठी. ओके, उद्या आपण लास्ट पिरियड घेतला की समजून जायचं का आपलं क्लॉज संपलेला आहे. सुरुवातीला मी क्लॉज शिकवलं. क्लॉज म्हणजे काय शिकवलं, वर्ड, फ्रेज, नंतर क्लॉज नंतर तुम्हाला मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज असं सांगितलं. मग सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार मी शिकवले, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. आणि आज जो शेवटचा जो ॲडव्हर्ब क्लॉज होता त्याचे एकूण 9 प्रकार मी शिकवले. झालं. मग उरले प्रकार कशाचे सर, नाउन क्लॉजचे आणि ॲडव्हर्ब क्लॉजचे, नाउन क्लॉजचे आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉजचे. मोस्टली परीक्षेमध्ये ॲडव्हर्ब क्लॉजचेच प्रकार शिकवले जातात, म्हणून आजही चॅप्टर क्लोज केलं तरी चालतं. परंतु उद्या मी ते उरलेले सुद्धा त्याच्यावाले प्रकार शिकवतो, कारण आपल्याला कठीण स्वरूपात क्लॉज जर आला तर आपल्याला आला पाहिजे ना. सो उद्याचं लेक्चर सुद्धा क्लॉजवरच होणार आणि परवाच्या दिवशी त्याच्याला एक्सरसाइज होणार. निश्चितचपणे 2 महिन्यामध्ये तुमचा सुद्धा सिलेबस हा कव्हर होणार आहे. आणि एक शेवटी सांगतो, जर तुम्हाला म्हणजे एक्झॅक्टली असं नाही की बा मी हे करतो म्हणून, जर तुम्हाला आताही जरी ॲडमिशन घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. MATT 2021 त्या ठिकाणी तेथे तुम्हाला अतिशय ब्राईटपणे सांगितण्यात येत आहे. त्या ठिकाणी एक नियोजन आहे वेगळ्या पद्धतीचं. त्या ठिकाणी तुम्हाला मॅथेमॅटिक्स शिकवलं जातं. तुमच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. जर पेड क्लासेसमध्ये तुम्ही क्लास लावत असाल तर ज्यांना कोणाला इच्छा असेल तर त्यांना मी सांगतो की 1-2 दिवसामध्ये कळवा. त्याच्यानंतर ती बॅच क्लोज होणार
नंतर तुम्हाला सेकंड बॅचसाठी वेट करावं लागेल. बरेचसे विद्यार्थी असे असतात की होऊन जाईल नाही, आतापर्यंत तेच तुमच्याकडून चाललं, होऊन जाईल नाही, कोणाकडून तरी तुम्ही गाईडलाईन घ्या, कारण की स्वतःमुळे ते आतापर्यंत झालं नाही. बघा, एका चढामध्ये तुम्ही जर गाडा तुम्हाला दिला, ते जर रिक्षा तुम्हाला हाताचा जो रिक्षा आहे तो जर तुम्हाला म्हटलं की बा तुम्हाला चढवा तो, आणि तुम्ही चढवत आहे तुमच्याकडून तो धकतच नाही, मग दुसरा कोणीतरी तुम्हाला पुशअप करतो ना तेवढा भाग चढून जाण्यासाठी. तेच काम मी तुम्हाला तिथे करणार आहोत. सो आय रिक्वेस्ट यू, जर तुम्हाला वाटत असेल तर उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी संध्याकाळपर्यंत मला कॉल करा. निश्चितच तुम्हाला तिथे ॲडमिशन दिल्याच जाईल आणि नंतर ती बॅच क्लोज होणार. ओके, 20-20ची आपण बॅच घेतो, झूमवरून घेतो किंवा डायरेक्टली लाईव्ह बोर्डवरून सुद्धा घेण्याचं नियोजन आहे. पद्धतशीरपणे शिकवल्या जाणार. तुम्हाला माझ्या मागे बोर्ड दिसत असेल, तो आता पूर्णतः सेटअप आपला उभारलेला आहे, आपण तिथून सुद्धा घेऊ शकतो. मित्रांनो, खरंच तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत जी चूक झाली ना, ती चूक सुधारण्यासाठी मी तुमच्यासाठी आलेलो आहे आणि डेली बॅच घेतो. कालची बॅच मिस झाली, ते याच्यामुळे झाली, तरीसुद्धा माझ्या माइंडला ते बरं वाटत नव्हतं. परंतु काल जर आपली बॅच झाली असती तर आज आपलं पूर्ण झालं असतं ना क्लॉज. अतिशय महत्त्वाचे चॅप्टर तर मी सुरुवातीला शिकवतो, बरोबर की नाही. इथं मी 70% शिकवतो, तिथं मात्र 100% तुम्हाला नॉलेज देणार. ठीक आहे, इथंच थांबतो. निश्चितच डेली तुम्ही हजर राहा. तुम्ही ही लिंक तुमच्यावाल्या मित्रांना खरंच शेअर करा, कारण की बरेच सारे असे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत मी पोहोचायचं आहे. मला तिथपर्यंत पोहोचवा ना तुम्ही, तुम्हाला फायदा होणार, त्यालाही फायदा होणार. निश्चित तुमची TET निघणार तर त्याची सुद्धा TET निघणार ना. भविष्यात काय होतं काय माहीत, लगेच जागा निघाल्या, TET काढायला लागेल, TET काढल्यानंतर TIT लगेच निघेल. आपला तर क्लास कंटिन्यूअस राहणार आहे TIT पर्यंत. आपला क्लास काय फक्त तुम्हाला सांगतो, TET झाल्याबरोबर झोप घ्यायची नाही, दुसऱ्या दिवशी पुन्हा पुस्तक काढायचं TITचं, कारण की भविष्यामध्ये लगेच भरती होण्याचे चान्सेस आहे. 2-3 वर्षाचे गॅप आहे. मी काय क्लासची ॲडव्हर्टाईज आहे म्हणून बा भरती होणार असं म्हणून नाही राहिलो, मी त्याच सेवेत आहो. म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याच ठिकाणी जागेची व्हॅकन्सी आहे, ते झेडपीमध्येच तुम्हाला जॉब मिळणार आहे. सो आय रिक्वेस्ट म्हटल्यापेक्षा तुम्हाला सांगतो, एक चांगल्या वेनं तुम्ही जा. आतापर्यंत झालेली चूक ते पुन्हा तुम्ही करू नका, तेच ते क्लास करू नका. तेच ते क्लास म्हणजे तेच गणिताचे 2-4 गणित घेऊन जो येतो की नाही, हे याचं वाला हे, याचं वाला ते गणित नाही आहेत. पुन्हा सांगतो, ते गणित नाही आहेत, ते जनरल नॉलेज नाही आहेत, त्या तलाठीचं जनरल नॉलेज नाही आहेत. आलं तर तुम्हाला 5-10 मार्काला येणार. ते लहान मुलाचं परिसर अभ्यासामधलं तुम्हाला जनरल नॉलेज अर्थात GS विचारला जातं, जनरल स्टडी. तो अभ्यास करा ना. शिवाजी महाराजांचं पुस्तक घ्या, अतिशय चांगला असा त्याच्यामध्ये इतिहास दिलेला आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र दिलेलं आहे, ते अभ्यासा. त्याच्यावर किती मार्क्स विचारलं जातं. त्याच्यानंतर वेगवेगळे त्याच्यामध्ये शिखर आहे, हे आहे, बघा ना ॲनालिसिस करून स्वतःहून. कसे रे पास होणार आहे, 100% पास होणार आहे. रोजच्या रोज सांगून तुम्हाला थकून राहिलो. तुम्हाला एक सांगतो की निश्चितपणे एक वेळ घ्या, नाही तर TETचा फॉर्मही नका भरू, असं म्हटलं तरी चालतं. तुम्हाला मी सपोर्ट तर करणार आहोत. आता एका दुसऱ्याची कंडिशन असते की नाही बाबा आपल्याला मार्गच नाही, आपल्याला इंग्रजी कोणी शिकून नाही राहिलं, म्हणून मी त्यांच्यासाठी आलेलो. पण तो निश्चितचपणे मी नाही तर कोणाचा तरी गाईडलाईन्स घ्या आणि तो आपला प्रयास सुरू करा. पण पोलीस भरतीचा अभ्यास करताना त्याचा अभ्यास होणार नाही. पोलीस भरतीची बॅच आहे, तुम्हाला जर का त्याच्यामध्ये शिकवल्या जात असेल TET वाल्यांना, तर तुम्ही आजच समजून जायचं का तुमचा रिझल्ट काय येणार नाही. पोलीस भरती प्लस TET असं कुठं होतं का. पोलीस भरती प्लस TET हे एक शोकांतिक आहे. पोलीस भरती प्लस TET कधी होणार नाही. TET इज द TETच करावं लागेल. म्हणून सांगतो, अतिशय ब्राईटपणे पुस्तकं घ्या आणि अभ्यासाला लागा. 1.5 महिना नाही, आता 2 महिन्यातले 1.5 महिने राहिले समजायचे, कालचा 1 दिवस गेला. लक्षात आलं. इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.